नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कंटेंट चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा इंडियन ऑइल याच्यामध्ये नाही का 405 पदांच्या या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. या ठिकाणी संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघणार आहोत. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर स्टार्ट करूया या ठिकाणी व्हिडिओ. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड याच्यामध्ये या ठिकाणी बघा मार्केटिंग डिव्हिजनमध्ये वेस्टर्न रिजन मधल्या जागा आहेत या ठिकाणी. ते या ठिकाणी इंडियन ऑइल भवन BKC प्लॉट नंबर 33 बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मुंबई महाराष्ट्रामध्ये आहे. या ठिकाणी बघा त्यांच्या जागा सुटलेल्या आहेत. कशाच्या आहेत? तर पर्पज इज एंगेज टेक्निशियन, ग्रॅज्युएट अँड ट्रेड अप्रेंटिसशिप. ठीक आहे, टेक्निकल अँड नॉन टेक्निकलच्या जागा आहेत. अँड लोकेशन स्टेट्स ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, UT या ठिकाणी आणि दीव दमन असं दिलेलं आहे त्यांनी. या ठिकाणी दादरा नगर हवेली सुद्धा आहे. या ठिकाणी बघा वेगवेगळ्या जागेवरती आहे, पण इंडियामध्येच आहे याचं सगळं. तर पहिलं स्टेट आहे या ठिकाणी महाराष्ट्र. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोड दिलेले आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या डिसिप्लिन दिलेला आहे. त्यानंतर टोटल दिलंय ऑदर, ओपन मध्ये EWS, SC ST, OBC आणि PWBD यासाठी दिलेलं आहे. लक्षात घ्या या ठिकाणी पहिलं जे पद आहे या ठिकाणी मेकॅनिकल साठी, इलेक्ट्रिकल या ठिकाणी बघा सगळ्यांना सारखंच आहे. खाली या ठिकाणी बघा 114 पर्यंत दिलेला आहे त्यांनी. गुजरात असेल किंवा मध्य प्रदेश आहे, गोवा आहे, छत्तीसगड आहे किंवा या ठिकाणी दादरा नगर हवेली आहे. तर या ठिकाणी बघा दमन आणि दीव सुद्धा आहे. तर ते सगळ्यांचं 114 पर्यंत दिलेलं आहे. तर सगळ्यांचा जो डिस्ट्रिक्ट कोड असेल ते तुम्ही नंतर चेक करा, म्हणजे या ठिकाणी पद जे आहेत ते सगळ्यांना एकाच सारखे राहणार आहेत. तर तुम्हाला महाराष्ट्राचं वाचून दाखवतो. टेक्निकल अप्रेंटिसशिप मेकॅनिकल साठी आहे, इलेक्ट्रिकल साठी आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आहे, सिव्हिल मध्ये आहे, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहे, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आहे फक्त या ठिकाणी, फिटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक आहे, इन्स्ट्रुमेंट आहे मेकॅनिक आहे, मशिनिस्ट आहे, ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप आहे, त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर आहे आणि या ठिकाणी बघा डाटा एंट्री ऑपरेटर स्किल सर्टिफिकेट होल्डर्सला आहे. ते या ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये याच पद्धतीचे सेम या ठिकाणी 114 डिस्ट्रिक्ट कोड पर्यंत तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. यामध्ये बघा टोटल जागा कशा दिलेल्या आहेत ते तुम्हाला या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत. या ठिकाणी बघा या ज्या आहे 107 पासून ते 112 पर्यंत 111 पर्यंत दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 10 जागा आहेत. वरती बघा 101 पासून ते 107 पर्यंत म्हणजे 106 पर्यंत टोटल 40 जागा आहेत. तर त्या सगळ्या डिवाइड केलेल्या आहेत ओपन, EWS, SC ST, OBC आणि PWD मध्ये. तर टोटल या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जागा सुद्धा दिलेल्या दाखवलेल्या आहेत त्यांनी. तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपच्या सगळ्यात जास्त 120 जागा आहेत. त्यानंतर बघा मधल्या ज्या ट्रेडसाठी आहेत त्या 10 जागा आहेत. त्यानंतर वरच्यासाठी 140 आहेत. खाली बघा ट्रेड अप्रेंटिसशिप, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी आणि जे डाटा एंट्री ऑपरेटर आहे फक्त त्याला 9 जागा आहेत. तर हे सगळे असे डिवाइड केलेले आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपच्या सगळ्यात जास्त आहेत. सेम या ठिकाणी बघा खाली तुम्ही आलात की तुम्हाला दिसेल वरच्या जे पद आहेत त्यांच्यासाठी 120 जागा आहेत. त्यानंतर खालच्यासाठी 10, त्यानंतर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी 35 आहेत. त्यानंतर 4 जागा आहेत. ठीक आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर मध्य प्रदेशसाठी बघा सेम ॲज इट इज आहे. 20 वर्षांसाठी 106 पर्यंत गृहीत धरायचंय. त्यानंतर 107 ते खाली 111 पर्यंत दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे. 110 पर्यंत 10 जागा आहेत. 112 जे आहे तुम्हाला 35 जागा आहेत आणि या ठिकाणी खालच्या 2 साठी 4 जागा आहेत. त्यानंतर गोवा दिलेला आहे, त्यामध्ये 10 जागा आहेत. मिडल साठी जे आहेत डिस्ट्रिक्ट कोड त्यासाठी 5 आहेत. ग्रॅज्युएशन अप्रेंटिसशिप साठी 5 आणि खाली 2 दिलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्या कास्ट वाईज. त्यानंतर छत्तीसगड दिलेला आहे, 10 जागा आहेत. त्यानंतर 5 जागा आणि 2 जागा सुद्धा आहेत या ठिकाणी. खाली आल्यानंतर दादरा नगर अँड हवेली असं दिलेलं आहे, 10 जागा आहेत. या ठिकाणी 5 जागा मधल्या ह्याच्यासाठी टप्प्यासाठी आहेत. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप साठी 5 आहेत आणि खालच्या ट्रेडसाठी 2 जागा आहेत. नंतर आहे लास्ट दमन अँड दीव मध्ये दिलेला आहे त्यांनी. तर याच्यासाठी सुद्धा बघा 10 जागा आहेत व 106 पर्यंतच्या. त्यानंतर या ठिकाणी 107 पासून 111 पर्यंत 5 जागा आहेत. ग्रॅज्युएटसाठी 5 जागा आहेत आणि या 2 साठी जे आहे ते 2 जागा आहेत. तर या ठिकाणी बघा कास्ट नुसार डिवाइड केलेला आहे. तुम्ही PWD साठी सुद्धा जागा बघू शकतात. या ठिकाणी बघा तुम्हाला जे डिस्ट्रिक्ट कोड दिलेले आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचं मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही बघून घ्यायचं आहे. जे PWD आहेत त्यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी स्टायपेंड तुम्हाला भेटणार आहे जे आहे टाइम टू टाइम रेग्युलर मध्ये. डिसिप्लिन बघा फॉर डिसिप्लिन 101 टेक्निशियन मेकॅनिकल 3 इयर रेग्युलर फुल टाइम डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ मिनिमम 50% मार्क ॲग्रिगेट पाहिजे. लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी कॅटेगरी वाईज या ठिकाणी किती मार्क लागतात. SC ST PWD असतील तर 45% आणि रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटीतून पाहिजे या ठिकाणी. ठीक आहे. डिप्लोमा पाहिजे 3 वर्षाचा मेकॅनिकलसाठी. अशा प्रकारे हे सगळी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यासाठी काय म्हणजे काय लागते माहिती ती सगळी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी बघा फुल टाइम रेग्युलर कोर्स आहे रिलिव्हंट डिसिप्लिन मध्ये, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे करायचं आहे. तर या ठिकाणी बघा पार्ट टाइम मध्ये नाही येतो, तर तुम्ही त्यासाठी असेल तर पार्ट टाइम साठी अप्लाय करू नका.
या ठिकाणी बघा तुम्हाला जे क्वालिफिकेशन आहे तुमचं यामध्ये 31/12/2025 पर्यंत कंप्लीट झालेलं पाहिजे. दोन्ही डेट दिलेले आहेत त्यांनी, जे कोर्सेस झालेले आहेत तुमचे ते सुद्धा त्यामध्येच पाहिजे. या ठिकाणी बघा बीई बीटेक एमबीए इक्विव्हॅलेंट एमसीए सीए आयसी डब्ल्यूए एलएलबी और एनी सच इक्विव्हॅलेंट क्वालिफिकेशन और pursuing higher qualification and having the same or on the before joining apprenticeship training shall not be eligible. ठीक आहे, तुमचं झालेलं पाहिजे कंप्लीट, लक्षात घ्या. मिनिमम 18 मॅक्सिमम 24 वर्ष असलं पाहिजे तुमचं. डेट दिलेली 31/12/2025 पर्यंत. एज रिलॅक्सेशन 5 वर्ष एज रिलॅक्सेशन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे या ठिकाणी बघा. आणि 3 वर्षासाठी ओबीसीला असेल आणि 2 वर्षासाठी बाकीच्यांना असेल. ठीक आहे, या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला लिंक भेटेल कशावरती ऑनलाईन मध्ये तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा काय दिलंय, कॅन्डिडेट रजिस्टर टू सक्सेसफुली एनएपीएस एनएटीएस पोर्टलमध्ये जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अप्लाइंग अगेन्स्ट द नोटिफिकेशन शाल बी कन्सिडर सिलेक्शन प्रोसेस. देअर विल बी नो रिटर्न टेस्ट आणि इंटरव्ह्यू. रिटर्न टेस्ट नाही आहे आणि इंटरव्ह्यू सुद्धा नाही आहे. म्हणजे तुमचे सिलेक्शन जे आहे ते डायरेक्ट जे आहे तुमच्या मेरिट लिस्टवरती तुम्हाला लागणार आहे तुमच्या मार्कांनुसार. तर लक्षात घ्या, तुम्ही याला अप्लाय करू शकतात. खाली आल्याच्या नंतर तुम्हाला बघा या ठिकाणी सर्व माहिती भेटून जाणार आहे. लास्ट डेट कधी आहे, 31/1/2026 आहे. लक्षात घ्या, तुम्हाला त्याच्या पूर्वी जे आहे ते या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे अप्लाय करण्यासाठी सांगितलंय. हाऊ टू अप्लाय मध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे. तर इम्पॉर्टंट डेट महत्वाचे आहेत. डेट ओपनिंग डेट आहे 15/1/2026 आणि क्लोजिंग डेट जी आहे ती 31/1/2026 5 वाजेपर्यंत आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या ठिकाणी अप्रेंटिस जे आहे ते सुटलेले आहेत. 405 पद आहेत. एक्झाम नाही आहे. तुम्ही मेरिट लिस्टसाठी या ठिकाणी पात्र असाल, तुम्ही याला भरायचा आहे हा फॉर्म. नेक्स्ट अपडेटसाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.